नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सुरुवात करूया आजच्या टॉप 10 घडामोडींना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू काश्मीरमधील चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा हाती घेतल्याचे पाहायला मिळाले। या निमित्ताने जम्मू काश्मीरचे 130 वर्षाचे जुने स्वप्न साकार झाले। रियासी येथील चिनाब पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटार रेल्वे स्थानकावरून श्रीनगरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच पूल आहे। हा पूल स्टील आणि काँक्रीट पासून बनलेला आहे। हा रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी गावांना जोडतो। काश्मीरला रेल्वे कनेक्ट करण्यात या पुलाचा मोठा वाटा आहे। विशेष म्हणजे हा पूल कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच आहे। यासोबतच तो पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे। चिनाब नदीपासून 365 मीटर उंच बनवलेला हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क ब्रिज आहे। हा पूल 1315 मीटर भूकंप आणि जोरदार वारा सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असल्याचे सांगण्यात येते। सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी मिळत नसल्याचेही चर्चा होताना दिसते। शिंदेंच्या मंत्र्यांना निधी मिळतो का असा प्रश्नही माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारताच संजय शिरसाट यांनी काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले। इतकंच नाही तर त्यांनी असा सवाल केल्यानंतर पत्रकारांसमोर हातच जोडले। तर शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशा चर्चा होत असताना तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असल्याची माहिती मिळते। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक अँगल समोर येत आहे। त्यात IPS अधिकारी जलंधर सुपेकर हे अडचणीत आले असतानाच आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या नव्या आरोपांनी ते अधिकच गोत्यात आल्याचे समोर येत आहे। दमानिया यांनी सुपेकर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत। अमरावती तुरुंगात सुपेकरांना काय काय केले या विषयाचे दावे त्यांनी केले आहेत। त्यांनी सुपेकरांची रेड लिस्टच सांगितली आहे। त्या म्हणाल्या की काल अशी बातमी समोर होती की एक गुन्हेगार पुण्याच्या जेलमध्ये येरवडा जेलमध्ये होता। त्याला तिथून अमरावतीला हलवण्यात आलं आणि तिथे जाऊन त्यांना सुपेकर भेटले अशी माहिती समोर आली आणि त्यांच्याकडून 500 कोटी रुपयांची मागणी केली होती। मंत्री संजय शिरसाट यांची ग्रहदशा ठीक नसल्याचे समोर येत आहे। त्यांच्या सामाजिक खात्याची निधी लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आल्याचे ते नाराज झाले आहेत। तर वेदांत हॉटेल प्रकरणात उद्धव ठाकरे सेनेने एकंदरीत व्यवहारावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहेत। हा वाद शोभत नाही तोच आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली। त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। MIM नेते इम्तियाज जलील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले आहेत। मंत्रिपदाचा फायदा घेऊन शिरसाटांनी मुलाच्या नावे MIDCतील जागा जमीन घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे। कॅमिओ डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या सिद्धांत शिरसाट यांच्या कंपनींना जागा देण्यात आली। हा प्रोजेक्ट 105 कोटी 89 लाख रुपयांचा आहे। इतके पैसे आले कुठून असा सवाल आता इम्तियाज जलील यांनी केला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठे गिफ्ट दिले आहे। RBIने रेपो दरात तिसऱ्यांदा कपातीची घोषणा केली। त्यामुळे कार घराचा EMI कमी होणार आहे। RBIने व्याज दरात 0.50% कपात केली। त्यामुळे रेपो रेट आता 5.5% आला आहे। त्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याज दरात पुन्हा मोठी कपात होणार आहे। RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे पद स्वीकारल्यापासून सलग तिसऱ्यांदा भारतीयांना ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे। रेपो दर 5.5% वरून RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज सकाळी 10 वाजता रेपो रेट जाहीर केले। त्यानुसार सलग तिसऱ्या वेळी व्याज दरात कपात केली। 96 महिन्यानंतर ही तिसरी कपात दिसून आली। त्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, इतर कर्जावरील व्याज दरात मोठी कपात झाली आहे। त्याचा फायदा आता रिअल इस्टेट आणि वाहन बाजाराला मिळत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत। गेल्या महिन्याभरापासून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे। पण या दोन नेत्यांची भेट कधी होणार या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे। राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे असे मोठे वक्तव्य राऊतांनी केले आहे।
त्यांनी पडद्यामागील घडामोडींवर खास संकेत दिल्याने दोन्ही गटात काहीतरी विशेष घडत असल्याची चर्चा सध्या होत आहे। आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे। तुम्ही हे समजून कसं घेत नाही? नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढत आहे। आम्ही सकारात्मक आहोत। राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी देखील सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत। अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असले त्याच्या मागे चिंतेचे कारण काय, असे राऊतांनी म्हटले आहे। आपल्या सुरक्षेसाठी आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे। आपलं स्व वर आपलं निर्भर असलं पाहिजे। त्यासाठी आपलं सैन्य, शासन, प्रशासनासोबत समाजाचं बळ असणं आवश्यक आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईने देशाचं संरक्षण आणि संरक्षणात्मक समर्थनाची क्षमता सिद्ध झाली आहे। या निमित्ताने शासन आणि प्रशासनातील दृढता सिद्ध झाली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी केलं आहे। तसेच स्व इच्छेने केलेल्या धर्मांतराला आक्षेप घेऊ नका, असं मोठं विधान त्यांनी केलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग आयोजन केले होते। 2 दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल समारोप झाला। या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद नेतामही उपस्थित होते। तसेच मंचावर विदर्भ प्रांत संचालक दीपक तामशेट्टीवार, वर्गाचे सर्वाधिकारी समीर कुमार आणि नागपूर महानगर संघ संचालक राजेश लोया उपस्थित होते। यावेळी मोहन भागवत यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे। IPL 2025 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चॅम्पियन ठरल्यानंतर बंगळुरूत विजय मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी निखिल सोसाले याला अटक करण्यात आली आहे। निखिल हा RCBच्या मार्केटिंग टीमचा हेड आहे, त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करत आहेत। निखिल सोसेलवर या परेडबाबतचा मोठा आरोप ठेवण्यात आला आहे। विक्ट्री परेड इव्हेंटची त्याने प्लॅनिंग नीट केली नाही, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। त्यासोबतच दुसरी इव्हेंट कंपनी DNA च्या 3 कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणावर पोलीस कसून चौकशी करत असून निष्काळजीपणामुळेच हे बळी गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। IPL संपल्यानंतर सूर्य आता T20 मुंबई लीगमध्ये खेळत आहे आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याने अद्भुत खेळी खेळली। त्याने एका सामन्यात अर्धशतक आणि दुसऱ्या सामन्यात 40 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत। यावरून असे दिसून येते की T20 क्रिकेटमध्ये त्याची बॅट आग ओकत आहेत। सूर्यकुमार T20 मुंबई लीगमधून ट्रॅम्पस नाइट्स MNE संघाचे नेतृत्व करत आहेत। जरी त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले, ज्यामध्ये संघाचा पराभव झाला होता, परंतु पुढच्या सामन्यात त्याची 42 धावांची खेळी फायद्याची ठरली। त्याने 31 चेंडूत 2 षटकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या। या डावात त्याचा स्ट्राईक रेट 135.48 होता। जरी तो लवकर आउट झाला असला तरी त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणले होते। त्यानंतर सिद्धांत आदर्तरावने अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला। मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत। कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू असून नेत्यांनी मनोमिलन कधी होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, लवकरच बातमी देईन असं म्हटलं आहे। शिंदे गटाच्या सुजाता शिंगाडे यांनी आज ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश केला। याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत मनसे सोबतच्या युतीवर भाष्य केले। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, त्याबद्दलचे बाकी जे बारकावे आहेत ते आम्ही आमचे बघत आहोत। शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही, त्यांचे जे सैनिक संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। संदेश देण्यापेक्षा लवकरच जी काही बातमी आहे ती देऊ, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे।